याच्यानंतर आता रितू परचुरे ही पर्यावरण आणि आरोग्याच्या संदर्भात मांडणी करणार आहे. थँक्यू सुहासताई. पर्यावरण आणि त्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा मला बऱ्याचदा असं वाटतं की पर्यावरणाचे बदलत्या पर्यावरणाचे परिणाम असं म्हटलं की आरोग्य हा लास्ट बट नॉट लीस्ट असं नेहमी शेवटचा येतो. हां, पण तो यादीत नेहमी शेवटचा असतो. थँकफुली आता नाही आहे. त्याचं कारण मी नेहमी विचार करते की असं का असेल, कारण हा खूप महत्त्वाचा, खूप आव्हानात्मक, खूप मोठा असा विषय मानला जातो. म्हणजे लॅन्सेट हे जे प्रसिद्ध नियतकालिक आहे त्याच्यामध्ये मागच्या 2 वर्षांपूर्वी असं मांडलं गेलं की या सेंचुरीचा पब्लिक हेल्थ सगळ्यात मोठा पब्लिक हेल्थ चॅलेंज कुठला, तर क्लायमेट चेंज असा आहे. असं असूनही सगळ्यात दुर्लक्षित झालेला आणि सगळ्यात आय वुड से कमी अभ्यास झालेला हा जो विषय असेल तर त्याचं कारण असं आहे की तो खूप जास्त गुंतागुंतीचा आहे. आणि बऱ्याचदा जेवढा प्रश्न अवघड तेवढा तो ऑप्शनला टाकायची शक्यता अधिक असं असावं बहुतेक कारण. त्यामुळे या विषयाबद्दल जनसामान्यांत तर जाऊ देत, पण हेल्थ सेक्टरमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांनाही या विषयाबद्दल तशी खूप कमी माहिती आहे, कारण त्याचा अभ्यासच खूप कमी झालेला आहे. त्याचं कारण असं आहे माझ्या मते की क्लायमेट चेंजमुळे होणारे जे परिणाम असतात ते 2 पद्धतीने आपल्याला विभागता येतील. काही डायरेक्ट असतात, काही इनडायरेक्ट असतात. आज सकाळपासून आपण एक्स्ट्रीम हीट म्हणजे तीव्र उष्णता आणि त्याच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल काही वक्त्यांनी बोललं. हा झाला डायरेक्ट परिणाम. किंवा कुठलंही नॅचरल डिझास्टर आलं तर त्यातनं होणारे मृत्यू, त्यातनं होणारे अपघात, त्यातनं होणारी डिसेबिलिटी हा एक परत डायरेक्ट परिणाम झाला. आणि गेले काही वर्ष जे वारंवार हे नैसर्गिक आपत्ती आपल्यावर येते त्यातनं होणारी मृत्यूंची संख्या पण जास्त आहे. पण त्यापेक्षा खूप जास्त मोठा आणि खूप जास्त गुंतागुंतीचे अप्रत्यक्ष परिणाम आहेत. मी एक सगळं मी जास्त बोलू शकणार नाही, कारण 5 मिनिटामध्ये आपण एवढं काही आत्ता इथे मांडता येणार नाही. पण एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगेन इथे. उदाहरणार्थ डेंग्यू या विषयाची आपण गेल्या अनेक वर्ष डेफिनेटली गेली 2-5 वर्ष आपण पेपरांमध्ये वाचतोय. कलकत्ता असेल, मुंबई असेल आणि पुणे पण आलं आता रडारवरती. तर डेंग्यूचे पेशंट्स मागच्या 10 वर्षात अतिशय वेगाने वाढले. नुसती संख्या नाही वाढली, तर ज्या प्रदेशामध्ये भारतामध्ये कधीही डेंग्यू नव्हता 10-15 वर्षांमध्ये, उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश, तर हिमाचल प्रदेशमधले प्रत्येक गावं आणि प्रत्येक तालुक्यातनं आता डेंग्यूचा रिपोर्ट होतोय. आणि क्लायमेट चेंज हे त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. कारण जसजसं तापमान वाढतं, जसजशी आर्द्रतेमध्ये बदल होतो, तसतसं डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची पैदास वाढते आणि त्याच्यातनं डेंग्यूसारखे आजार अधिक जास्त पसरतात. अँड जस्ट ॲड टू दॅट, जे रणजित मगाशी बोलत होता की जे अर्बनायझेशन होत आहे, बऱ्यापैकी वेगाने अर्बनायझेशन होत आहे, नॉट जस्ट मोठी शहरं, इवन छोटी शहरं आणि तिथली एकूणच दारुण परिस्थिती आणि या शहरांमधली आरोग्य व्यवस्था अतिशय दुबळी असणं, आउटरीच अतिशय दुबळा असणं, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला वेक्टरबॉर्न डिसीजेस, डेंग्यूसारखे डिसीजेस वेगाने पसरताना दिसतात. त्याच्यावरचं उत्तर मात्र सोपं नाही आहे. एक गोळी द्या आणि डेंग्यू बरा करा अशी परिस्थिती नाही. आरोग्य व्यवस्था बळकट झाल्याशिवाय ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये येणारच नाही आहेत. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा या दोघी तिघींनी मांडला, शेती आणि पाणी. सो जर क्लायमेटचे शेती आणि पाण्यावर परिणाम होत असतील तर त्याचे डायरेक्ट परिणाम अन्न सुरक्षिततेवरती होतात. सो फूड इन्सिक्युरिटी जेव्हा वाढते तेव्हा पहिला बळी जातो तो बायकांचा आणि मुलांचा कुपोषणाच्या दृष्टीने. आणि NFHS सारखी जी म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो असतो त्याच्यामध्ये गेली 10 वर्ष सातत्याने असं दिसतं की ॲनिमियाचं प्रमाण, डिस्पाईट ॲनिमिया कंट्रोल प्रोग्राम, ॲनिमिया मुक्त भारत यासारखे मोठ्या प्रमाणात राबवले गेलेल्या प्रोग्रॅम्स असतानासुद्धा ॲनिमियाचं प्रमाण कुठेही कमी झालेलं नाही. मग ते फक्त नंदुरबारसारख्या ठिकाणी नाही, मुंबईसारख्या शहरांमध्ये सुद्धा ॲनिमियाचं प्रमाण कमी झालेलं नाही. आणि फक्त क्लायमेट चेंज एवढाच एक भाग नाही आहे. विकासाच्या ज्या संकल्पना आपण सकाळपासून बोलतोय त्याचा पण सगळा कुठेतरी लागेबांधे या सगळ्यापर्यंत लागतात. तिसरी, कोविडच्या निमित्ताने आपण जी बघितलेली गोष्ट आहे की नवनवीन आजारांचे, इन्फेक्शस डिसीजेस जे आहेत त्यांचे जे एपिडेमिक्स आहेत, आउटब्रेक्स आहेत, त्यांचा सामना आताही करतोय, पुढेही करायला लागणार आहे. आणि त्याची काही अजून उदाहरणं म्हणजे झिका असेल, निपासारखं केरळामध्ये जे आउटब्रेक्स होतात ते असतील, किंवा कोविड हे एक अत्यंत ताजं उदाहरण आहे. असे अनेक आहेत. मी सर्व गोष्टींबद्दल आत्ता इथे बोलत नाही,
पण त्यातला टेक होम मेसेज असा आहे की हे असं सहज समजण्यासारखं नाही आहे. हे इतकं गुंतागुंतीचं आहे की ते किती होतं, कुणामध्ये होतं, हे मोजणं सुद्धा आज अवघड आहे. कारण आपल्या आरोग्य व्यवस्थेची जी एक आरोग्य देखरेख व्यवस्था असते, हेल्थ सर्व्हेलियन्स सिस्टीम असते, ती जोपर्यंत स्ट्राँग होत नाही, जोपर्यंत तुम्हाला मागच्या 10, 15, 20, 30 वर्षांचा डेटा, आरोग्याचा डेटा, इतर क्षेत्रांचा डेटा आणि क्लायमेटचा डेटा तुम्हाला अभ्यासाला मिळत नाही, तोपर्यंत हे परिणाम एक्झॅक्टली किती होतात हे कळणं सुद्धा मुश्किल आहे आत्ताच्या घडीला. आणि त्यामुळेही असेल कदाचित की हा विषय त्या अर्थाने थोडासा कमी अभ्यासला गेलेला आहे. आणि त्याचं एक उत्तर मात्र एकच आहे, ते म्हणजे आरोग्य व्यवस्था बळकट करणं. आणि हे जे इतर क्षेत्र आहेत, शेती असेल, पाणी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, अर्बन डेव्हलपमेंट, रूरल डेव्हलपमेंट असेल, या क्षेत्रांच्या समन्वयामध्ये आरोग्य व्यवस्थेला काम जर करता आलं, जर समर्थपणे ते करता आलं, तर माझ्या मते ह्या प्रश्नाचं उत्तर एवढंही अवघड असायचं कारण नाही. आज सकाळपासून माझ्याकडे अगदीच 2 मिनिटं आहेत, मला माहिती आहे, त्यामुळे मी एकच रेफरन्स देते इथे. आज सकाळपासून आपण बऱ्याच ठिकाणी वाढतं तापमान, तीव्र उष्णता, एक्स्ट्रीम हीट आणि त्याच्यामुळे होणारे अगदी आरोग्याचे परिणाम नाही पण इतर सगळे परिणाम यांची चर्चा घेतली. मला असं वाटतं की एक एक्झाम्पल घेऊया जस्ट टू अंडरस्टँड की हा प्रश्न किती गुंतागुंतीचा होतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की तापमान वाढलं, खूप उन्हाळा आहे, म्हणजे काय होणार आरोग्यावर परिणाम, तर फार फार तर घामोळं उठेल, क्रॅम्प्स येतील, कोणी चक्कर येऊन पडेल आणि अगदीच वाईट म्हणजे उष्माघाताने मरतील. बरं, हे होईल कुठे? महाराष्ट्राचं उदाहरण आपण घेतलं तर हे होईल कुठे? तर विदर्भामध्ये होईल, मराठवाड्यामध्ये होईल, पुण्यात तर काही प्रश्न नाही. पण 2 वर्षांपूर्वी नवी मुंबईमध्ये जवळजवळ माझ्या मते 30-40 लोक एका प्रोग्रॅममध्ये गेली आणि 500-600 लोक ॲडमिट झाली, जी उष्णतेच्या त्रासामुळे झाली. हे आपण विसरून जातो एका अर्थाने. मुद्दा असा होता की उष्णतेचे जे परिणाम आहेत ते फक्त नॉन हीट हॉटस्पॉट्स जे आहेत विदर्भ, मराठवाडा तिथेच नाही आहेत. गेल्या 5-10 वर्षांमध्ये आम्ही आता जो अभ्यास केला, महाराष्ट्रातलं डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक ॲनालिसिस आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की अख्खा कोकण पट्टा आणि वेस्टर्न महाराष्ट्राचा पुणे, नाशिक, सोलापूर हा सगळा पट्टा, इथेही तापमान आणि आर्द्रता ही दोन्हीही वेगाने वाढती आहे किंवा बदलती आहे, ज्याच्यामुळे हीट स्ट्रेस आणि त्याच्यावरनं होणारे आरोग्याचे विविध परिणाम दिसत आहेत. आणि त्याच्यात उष्माघात ही एकच गोष्ट नाही आहे. अभ्यासांमध्ये असं पण लक्षात आलं की हीट वेव्ह येऊन गेली किंवा तापमान एका पॉईंटच्या पलीकडे गेलं की त्याच्यानंतर एखाद्या शहरामधलं, एखाद्या गावामधलं हार्ट अटॅकमुळे गेले, हार्ट फेल्युअरमुळे गेला किंवा किडनीमुळे गेला, असं मृत्यूंच्या प्रमाणात खटाखट वाढ होते. या परिणामांबद्दल आपल्याला माहितीही नाही, आपण चर्चाही करत नाही आणि ते परिणाम आपण कसे थांबवायचे याची उत्तरही आपल्याला माहिती नाहीत, जी बघायची गरज आहे. जेव्हा मी असं म्हणते की तो गुंतागुंत समजून घ्यायला लागेल आपल्याला. कॉन्टेक्स्ट स्पेसिफिकपणे नागपूरमध्ये जे घडेल ते पुण्यात नाही घडणार आणि तेच रायगडमध्ये नाही घडणार. आणि त्यामुळे नागपूर, रायगड आणि पुण्यासाठी वेगवेगळी उत्तरं असतील, ज्याला आपण कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक रिस्पॉन्सेस असं म्हणू शकतो. आणि हे जर सगळं करायचं असेल तर सगळ्यात अगतिक कोण आहे, वल्नरेबल कोण आहे? मग ते आउटडोअर वर्कर्स असतील, अतिशय विचित्र आणि वाईट परिस्थिती, छोट्या घरांमध्ये राहणारी लोकं असतील, तिथे काम करणारी लोकं असतील, वयस्कर असतील, ज्यांना ऑलरेडी किडनीचे आणि हार्टचे आजार आहेत, अशी लोकं असतील. ही लोकं जर अगतिक असणार असतील तर आरोग्य व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोचणार कशी? त्यांना जागरूक करायचं म्हणजे त्यांना काय सांगायचं? त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरल सोयी द्यायच्या म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? हे सगळं जर आपल्याला बघायचं असेल तर नुसतं दिल्लीत बसून त्याचे प्रोग्राम्स आखून होणार नाही. प्रत्येक गाव पातळीवर, शहर पातळीवर या पद्धतीचे ॲक्शन प्लॅन्स आहेतच. ते तुमच्या शहरात, तुमच्या गावात आहेत का? त्याच्यामध्ये काय मांडलं गेलं आहे? त्याच्यामध्ये अगतिक गटांबद्दल काय मांडलं गेलं आहे? याबद्दलची जागरूकता जोपर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये येत नाही, तिथे जोपर्यंत आपण इंटरव्हीन करू शकत नाही, तोपर्यंत या प्रश्नांची यथायोग्य उत्तरं मिळणार नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे आपण जेव्हा क्लायमेट चेंज आणि हेल्थ या विषयाबद्दल बोलणार आहोत तेव्हा इतर क्षेत्रांमध्ये एक हेल्थ सेक्टरनी पण जाऊन बसणं, त्यांच्या समन्वयामध्ये काम करणं आणि कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक रिस्पॉन्सेसकडे आपण जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असेल असं मला वाटतं. तर आपापल्या ठिकाणचे अशा अभ्यास करायला आपण ऋतुताईंना आणि एकूण प्रयासच्या ग्रुपला नक्कीच संपर्क करूया.
मी स्वतः पण आरोग्य क्षेत्रात काम करते, त्यामुळे मला जस्ट 2 गोष्टी इथे नोंदवायच्या आहेत. एक तर मोठ्या प्रमाणात जंगलतोड, जे मघापासून प्रफुल्लदा म्हणत होते, आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यासाठी भन्नाट प्रमाणात जंगलतोड केली, तर जे व्हायरसेस हे व्हेक्टर बोर्न आहेत आणि जे जंगलात असायचे मर्यादित, जॅपनीज एन्सेफॅलायटिस सारखे, त्या व्हायरसेसना आता स्वतः नवीन घरं शोधायला लागत आहेत आणि त्यामुळे आपल्या इथे निरनिराळ्या प्रकारचे रोग येत आहेत. आणि तसंच अतिप्रमाणात उष्णतामान वाढल्यामुळे आजूबाजूच्या व्हायरसेसमध्ये पण म्युटेशन्स होतात, त्यामुळे नवनवीन रोग येणार आहेत. आणि मोदींनी कुठलीही वॅक्सिन्सची जाहिरात केली तरी आपली स्वतःची प्रतिकारशक्ती टिकवणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि ज्याच्यासाठी परत फूड सेक्युरिटी, फूड सोव्हर्निटी ह्या महत्त्वाचे मुद्दे आहेत. दुसरं एक की अनेक प्रकारचे मृत्यू होतात आणि सरकारी यंत्रणा कधीच त्याचं नेमकं कारण मान्य करत नाही. पण आश्चर्य आणि एक प्रकारे समाधानाची गोष्ट की गडचिरोलीत एका मजुराचा मृत्यू झाला, त्याला तिथल्या डॉक्टरनी मान्यता दिली की हा हीट स्ट्रोकमुळे आहे, आणि ही पहिली क्लायमेट क्रायसिसची रेकॉर्डेड केस आहे. त्या माणसांनी दिवसभर बाहेर काम केलं होतं, त्याचं टिनाचं घर होतं, त्यामुळे घरी आल्यावरही त्याचं कूलिंग झालं नाही आणि रात्री तो मेला. त्यामुळे किमान प्रत्येक माणसाला 20 मिनिटाच्या इमर्जन्सीच्या अंतरात प्राथमिक आरोग्यसेवा मिळाली पाहिजे, ही सगळ्यांनी मागणी करायची आहे. आरोग्याचं काही येत नसलं तरी किमान ही मागणी सगळ्यांना करावी अशी मी विनंती करते.